हे बघा, हे आहे कुनकचं झाड. ह्या झाडाचं पाला आहे ना, हे साकटायचा आणि आपल्या ज्या परसवामध्ये भाजीच्या वेली असतात ते वेलीच्या मुदाजवळ टाकायचा. एक नंबर खत. मी असा हा व्हिडिओ शेअर केला होता, जो पाला टाकला होता मी वेलीच्या मुदामध्ये. मला कमेंट आले, काकी हे कोणतं झाड आहे आणि त्याचा टालासुद्धा आम्हाला दाखवा. हे बघा, हे झाड आहे आणि हे झाड आहे ना, असं म्हणजे लावायची गरज नाही. रानामध्ये आपल्या घराच्या अवतीभोवती असं रुजून येतात. बघा, माझ्याकडे 2 आहेत, पण माझ्या घराच्या बाउंड्रीच्या खाली आहेत. आणि हे बघा, हे गेलेत आता खालती तिकडे साफ करतात आहेत. म्हणजे का, त्यांना झाडावरचा टाला काढायचा आहे. हे बघा, आता यांनी टाला काढून आणला ना वर, का मग मी तुम्हाला तो टालासुद्धा दाखवते. काकांना उभं राहण्यासाठी जरा जागा करतात आहे तिथे. आणि मग आमच्याकडे ना एक छोटासा कोयता आहे, त्याला ना आम्ही पाठी मोठी काठी लावलेली आहे. त्या काठीने हा पाला असा खाली कापून घेणार, ते वर चढणार नाही. हे बघा, हे आहे ना कुनकच्या झाडाची फांदीच तोडून घेऊन आले. आता तुम्हाला मी त्याचा पाला दाखवते. असा असतो त्याचा पाला. याचा असं टाला तोडून आणायचं. दाखवा व तोडून 2-3 टाले. हां, बघू. हे बघा, असा हे टाला तोडून आणायचा आणि याला साकटायचा साकटानावरती आणि भाजीच्या वेलीच्या मुदात टाकायचं. आम्ही फवारणी वगैरे करत नाही आमच्या झाडांवर. हे असंच आम्ही खत टाकतो. रका म्हणा, हे असं टाळा. तुमच्या पण हे शेजारी कुठे झाड असेल ना, तर याचा पाला आणायचा काढून. कोणाला पण विचारायचं. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.